भारतातील सर्वात जास्त कर भरणारी 10 शहरे। मित्रांनो, कोणत्याही देशाच्या प्रगतीमध्ये आणि राष्ट्र उभारणीमध्ये नागरिकांनी आणि व्यवसायांनी भरलेल्या कराची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते। आपण भरलेला हाच कर देशाच्या पायाभूत सुविधा, संरक्षण, रेल्वे, शिक्षण आणि आरोग्य सेवा अधिक बळकट करण्यासाठी वापरला जातो। परंतु तुम्हाला माहिती आहे का, आपल्या भारत देशामध्ये अशी कोणती शहरे आहेत जी सर्वाधिक टॅक्स भरण्यात अव्वल स्थान पटकावतात? चला तर आज आपण भारतातील सर्वात जास्त कर भरणारी 10 शहरे कोणती आहेत याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत। मित्रांनो, व्हिडिओ सुरू करण्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनेल आणि पेजवर नवीन असाल तर फॉलो सबस्क्राइब करून व्हिडिओला एक लाईक नक्की करा। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। नंबर 10, चंदीगड। चंदीगड हे शहर पंजाब आणि हरियाणा या दोन्ही राज्याची राजधानी असल्यामुळे हे उत्तर भारतातील एक प्रमुख प्रशासकीय आणि व्यावसायिक केंद्र आहे। येथील सुनियोजित पायाभूत सुविधा आणि वाढते IT आणि सेवा क्षेत्र यामुळे चंदीगडमधील कर संकलन वेगाने वाढत आहे। येथील उच्च राहणीमान आणि वाढत्या व्यावसायिक उलाढालीमुळे चंदीगड हे अंदाजे 15,000 कोटी रुपयाचा प्रत्यक्ष कर सरकारी तिजोरीत जमा करते। नंबर 9, सुरत। सुरत हे शहर भारताची डायमंड सिटी आणि टेक्सटाईल हब म्हणून जगभर ओळखले जाते। जगातील जवळपास 90% हिऱ्यावर पैलू पाडण्याचे काम एकट्या सुरतमध्ये होते। या डायमंड आणि कापड उद्योगातून निर्माण होणारी प्रचंड संपत्ती सुरतला भारतातील सर्वात श्रीमंत शहरांच्या यादीत स्थान देते। येथील हिरे व्यापारी आणि कारखानदार यांच्या मोठ्या योगदानामुळे सुरत शहरातून दरवर्षी अंदाजे 28,000 कोटी रुपयाचा कर भरला जातो। नंबर 8, अहमदाबाद। अहमदाबाद हे गुजरातचे प्रमुख आणि आर्थिक इंजिन आहे। हे शहर कापड, रसायने आणि फार्मास्युटिकल यासारख्या उद्योगांचे माहेरघर म्हणून ओळखले जाते। येथील व्यापारी वृत्ती आणि वाढत्या MSME या उद्योगामुळे शहराची आर्थिक उलाढाल खूप मोठी आहे। अलीकडील काळात वाढलेल्या पायाभूत सुविधा आणि धोलेरा स्मार्ट सिटी सारख्या प्रकल्पामुळे अहमदाबादमधून वार्षिक अंदाजे 45,000 कोटी रुपयाचा कर संकलित केला जातो। नंबर 7, कोलकाता। कोलकाता हे पूर्व भारताचे सर्वात महत्त्वाचे आर्थिक आणि व्यावसायिक प्रवेशद्वार आहे। ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाचे असलेले हे शहर आता लॉजिस्टिक, फायनान्स आणि नवीन उत्पादन उद्योगामध्ये वेगाने प्रगती करत आहे। येथील बंदर आणि जुने पारंपरिक उद्योग जसे की ज्यूट, चहा यांच्या जोडीला आता IT क्षेत्राचीही भर पडली आहे। त्यामुळे कोलकाता शहर दरवर्षी अंदाजे 55,000 कोटी रुपयाचा कर भरते। नंबर 6, पुणे। पुणे हे केवळ पूर्वेचे ऑक्सफोर्ड म्हणून शिक्षणासाठीच प्रसिद्ध नाही, तर ते भारतातील ऑटोमोबाईल आणि IT क्षेत्राचे एक प्रचंड मोठे केंद्र बनले आहे। टाटा मोटर्स आणि बजाज ऑटो सारख्या कंपन्यांसह हिंजवडी आणि मगरफाटा येथील IT पार्क्समुळे पुण्यात उच्च पगार घेणाऱ्या नोकरदारांची संख्या मोठी आहे। शिक्षण ते रोजगार असा थेट मार्ग असल्यामुळे पुणे शहरातून दरवर्षी अंदाजे 75,000 कोटी रुपयाचा मोठा कर सरकारी खात्यात जमा होतो। नंबर 5, हैदराबाद। हैदराबाद हे फार्मास्युटिकल हब म्हणजेच औषध निर्माण केंद्र आणि IT क्षेत्रात वेगाने मुसंडी मारणारे शहर आहे। येथील हायटेक सिटीमुळे मायक्रोसॉफ्ट, गुगल यासारख्या जागतिक कंपन्यांनी येथे आपले बस्तान बसवले आहे। अतिशय उत्तम पायाभूत सुविधा आणि व्यवसायपूर्वक धोरणामुळे हैदराबादची आर्थिक प्रगती वेगाने होत असून हे शहर वार्षिक अंदाजे 95,000 कोटी रुपयाचा प्रत्यक्ष कर भरते। नंबर 4, चेन्नई। चेन्नईला भारताचे डेट्रॉईट म्हटले जाते, कारण भारतातील बहुतांश कार आणि वाहनांचे उत्पादन चेन्नईमध्ये होते। येथील भक्कम मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्र, IT कॉरिडॉर आणि बंदर यामुळे चेन्नईची अर्थव्यवस्था अत्यंत मजबूत आहे। ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चरिंग आणि निर्यातीतून मिळणाऱ्या मोठ्या उत्पादनामुळे चेन्नई शहरातून दरवर्षी अंदाजे 1,10,000 कोटी रुपयाचा कर संकलित केला जातो। नंबर 3, बंगळुरू। भारताची सिलिकॉन व्हॅली म्हणून ओळखले जाणारे बंगळुरू हे देशातील सर्वाधिक वेगाने वाढणाऱ्या शहरांपैकी एक आहे। इन्फोसिस आणि विप्रो सारख्या दिग्गजासह हजारो स्टार्टअप आणि युनिकॉर्न्स या शहरात आहेत। येथील सॉफ्टवेअर इंजिनियर्स आणि IT कंपन्यांचे पगार देशात सर्वाधिक असल्यामुळे वैयक्तिक प्राप्तिकर भरण्यात हे शहर आघाडीवर आहे। बंगळुरू शहर दरवर्षी अंदाजे 1,90,000 कोटी रुपयाचा कर भरते। नंबर 2, दिल्ली। भारताची राजधानी असलेले दिल्ली आणि आजूबाजूचा NCR परिसर हा सरकारी कार्यालये, कॉर्पोरेट मुख्यालय, व्यापार आणि रिअल एस्टेटचा प्रचंड मोठा गड आहे। उत्तर भारतातील सर्वात मोठी बाजारपेठ आणि अनेक मल्टीनॅशनल कंपन्यांचे मुख्य कार्यालय येथे असल्याने दिल्लीतून मोठ्या प्रमाणावर कॉर्पोरेट आणि वैयक्तिक कर भरला जातो। दिल्ली आणि NCR मिळून दरवर्षी अंदाजे 2,50,000 कोटी रुपयाचा प्रत्यक्ष कर सरकारला देतात। नंबर 1, मुंबई। आणि आता नंबर 1 वर आहे भारताची आर्थिक राजधानी मुंबई। भारतातील कर संकलनापैकी जवळपास
30% जास्त वाटा एकट्या मुंबईचा असतो. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, बॉम्बे स्टॉक एक्सचेंज, रिलायन्स, टाटासारख्या देशातील सर्वात मोठ्या कंपन्यांची मुख्यालय आणि बॉलिवूड मुंबईत आहेत. भारतातील सर्वात श्रीमंत उद्योजक उदाहरणार्थ मुकेश अंबानी, रतन टाटा आणि सर्वाधिक कर भरणारी बँकिंग आणि फायनान्स क्षेत्रे. यामुळे मुंबई दरवर्षी अंदाजे 5,50,000 कोटी रुपयाचा प्रचंड कर भरते आणि देशाच्या अर्थव्यवस्थेचा मुख्य कणा म्हणून मुंबईकडे पाहिले जाते.